हॅलो फ्रेंड्स, आज आपण वॉक अ लिटिल स्लोअर ह्या पहिल्या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. यासमोर तुमच्यासमोर आता एक एक प्रश्न येत जाईल. टोटल 8 क्वेश्चन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. याच्यामध्ये इंग्लिश वर्कशॉपमध्ये द मीनिंग ऑफ द फॉलोइंग पेअर शो दॅट दे आर रिलेटेड. डॅडी ऑब्लिक फादर related to child. In a next actually box we see that follow lead. Now in a similar way find 5 more pairs of related words. आता या ठिकाणी आपल्याला 5 शब्दांच्या रिलेटेड वर्ड्सच्या शब्दांच्या जोड्या आपल्याला जमवायच्या आहेत. या ठिकाणी टीचर, डॉक्टर अँड गिव्ह हे आपणास दिलेले आहेत. नाव विल सी इन आन्सर टीचिंग, लर्निंग, टीचर, स्टुडंट, डॉक्टर, पेशंट, गिव्ह, टेक, फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, टीचिंग, लर्निंग. अशा प्रकारे या 5 जोड्या आपण शोधल्या. याच प्रकारे देखील विद्यार्थी आणखीन पेअर्स या ठिकाणी शोधू शकतात. आता या ठिकाणी आपण फक्त काय केलेले आहेत, रिलेटेड वर्डचे पेअर्स काढलेले आहेत. पेअर्सचा अर्थ जोड्या काढलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्यासमोर जी उत्तरं आहेत 7 उत्तरं दिसतात. या ठिकाणी तुम्ही याचप्रमाणे देखील या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. नाव सेकंड वन, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. या कवितेमध्ये जो मूल आहे, लहान मुलगा आहे, तो आपल्या वडिलांना स्लो जाण्यासाठी सांगतो, स्लो सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायला सांगतो की ज्याच्यामुळे त्याला त्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेता येईल. हिअर द पोएट इम्प्लाइज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. मुलाला आपल्या वडिलांच्या सर्व कृती चांगल्या प्रकारे शिकायच्या आहेत, अनुभवायच्या आहेत. त्यामुळे त्याला कुठल्या गोष्टी मिस होऊ द्यायच्या नाही आहेत. द चाइल्ड वुड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड द चाइल्ड्स नीड. आता पालकांनी देखील मुलाच्या गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वागणं अपेक्षित आहे. हा भाग ह्या ठिकाणी येतो. व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स. आता ह्या ओळीमध्ये पुढे आपल्याला काही ओळी दिलेल्या आहेत. ह्या ओळीतून कोणता अर्थ स्पष्ट होतो हा आपण पाहायचा आहे. समटाइम्स युअर स्टेप्स आर फास्ट. त्या ठिकाणी तुमच्या काही काही वेळेला तुमच्या कृती खूपच काय येतात, फास्ट असतात. आता ह्या मिनिंग काय कोणता मिनिंग इम्प्लाय झालेला आहे, यातून कोणता मिनिंग सजेस्ट झालेला आहे बघा. दिस लाईन सजेस्ट दॅट समटाइम्स द फादर रिमेन क्विक अँड व्हेरी फास्ट इन हिज ॲक्शन. बऱ्याच वेळेला वडील जे आहेत त्याचे ॲक्शन्स आहेत त्या फास्ट होतात. याच्यातून हा अर्थ प्रेरित होतो. समटाइम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. आता ह्या ओळीचा अर्थ आपण बघूया. दिस लाईन डिस्क्राइब्स दॅट द चाइल्ड इन द पोएम वॉज अनेबल टू अंडरस्टँड द ॲक्शन. आता या ठिकाणी अँड अ वे ऑफ लाईफ ऑफ हिज फादर बिकॉज ऑफ स्पीड. आता या ठिकाणी मुलगा जो आहे तो आपल्या वडिलांचे जे ॲक्शन्स आणि त्या वे ऑफ लाईफ जे आहेत ते समजू शकत नाही का, तर त्या सगळ्या गोष्टी तत्काळ फास्ट वेगाने घडल्या. त्यामुळे त्या वेगाच्या संदर्भात या मुलाची आकलनशक्ती थोडी कमी पडते. याचा अर्थ ह्या गोष्टीला थोडंसं स्लो करणे गरजेचं आहे. हा मिनिंग या ठिकाणी इम्प्लाय होतो. आय वॉन्ट टू रीड जस्ट आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आता या ओळीचा अर्थ पहा. दिस लाईन सजेस्ट दॅट द चाइल्ड डिड नॉट वॉन्ट टू मेक एनी मिस्टेक इन हिज ओन लाईफ. Even he wants to give his own life, even he actually wants to give his own child correct things in his life. तो पुढच्या पिढीला आपण तर कोणती चूक करणारच नाही आणि पुढच्या जी पिढी आहे त्याला देखील तो प्रॉपरली मार्गदर्शन करणार आहे. हा या ठिकाणचा मिनिंग इम्प्लाय होतो. आय नो दॅट आय वॉज ट्रू. दिस लाईन डिस्क्राइब्स दॅट द चाइल्ड वॉज क्वाईट परफेक्ट इन हिज ओन लाईफ and also guide his own child at true and right things only to become successful in his life. आता हा जो मुलगा आहे तो स्वतः तर परफेक्ट होणारच आहे आणि तो आपल्या पुढच्या पिढीला देखील परफेक्ट बनवणार आहे. या सर्व गोळी आपण पाहिल्या. परत एकदा आपण रिवाईज करूया. या ठिकाणी पहिली ओळ पाहिली, समटाइम्स युअर व्हेरी स्टेप्स आर व्हेरी फास्ट. या ठिकाणी पालकांचा वेग खूपच जास्त आहे. या गोष्टी इथे इम्प्लाय होते. समटाइम युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. या ठिकाणी जो मुलगा आहे तो वडिलांच्या स्टेप्स पाहू शकत नाही, इतक्या वेगाने त्या घडतात. नेक्स्ट वन, आय वॉन्ट टू लीड जस्ट राईट. या ठिकाणी तो परफेक्ट आहे, स्वतः ह्या सांगलेला आहे. आय वॉज जस्ट अँड नाव दॅट आय वॉज ट्रू. या ओळीमध्ये देखील या ठिकाणी तो स्वतः परफेक्ट आहे आणि दुसऱ्याला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करणार आहे, नेक्स्ट जनरेशनला करणार आहे. ह्या आपण 4 ओळी पाहिल्या, त्याचे मिनिंग्स पाहिले. नाव टू द थर्ड क्वेश्चन. इट इज व्हेरी इझी. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन.
कंटिन्युअस ॲक्शनचा अर्थ आहे या ठिकाणी आपण मेन वर्ब जे असतं इट इज अटॅच विथ आय एन जी. या ठिकाणी काय सांगितलेलं एक एक्झाम्पल आपण दिलेलं आहे. यू आर लीडिंग मी. आय थिंक आर लीडिंग याचा अर्थ या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. इन अ सिमिलर वे वी हॅव टू फाइंड वी हॅव टू राईट न्यू आन्सर्स ऑल्सो. आता ह्या आन्सर्समध्ये बघा आय एम शोईंग यू, आय एम लीडिंग यू, दे आर फॉलोइंग हिम. यामध्ये देखील आय एम फॉलोइंग, आय एम शोईंग, आय एम लीडिंग हा जो भाग दिसतो ह्याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ सहाय्यकारी क्रियापद ॲम इज आर मधून एक घेतलेला आहे आणि मुख्य क्रियापदाला आय एन जी लावलेला आहे. यामुळं या ठिकाणी प्रेझेंट कंटिन्युअस ही ॲक्शन मिळते. आपण देखील या पद्धतीनं वाक्य बनवू शकतो, लिहू शकतो. युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. आता या ठिकाणी बघा आपण असं एक्झाम्पल दिलेलं आहे. Who will want to follow me, and when I'm all grown up they will show him the same thing when we shall set up and he will prepare for his exam. आता ह्या ठिकाणी देखील आपल्याला फ्युचर ॲक्शन डिनोट करण्याकरता विल प्रिपेअर, विल शो ही क्रियापद वापरलेली आहेत. शेल किंवा विलचा वापर करून जर मुख्य क्रियापद समोर आणलं तर या ठिकाणी आपल्याला फ्युचर टेन्स मिळतो, सिम्पल फ्युचर टेन्स मिळतो. या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. शेल आणि विलचा वापर करायचा, मुख्य क्रियापद त्यासमोर आणायचं. याप्रमाणे आपण पुढची वाक्य देखील बनवू शकतो. क्वेश्चन नंबर 5. Discuss the following and write the summary of your discussion in form of the bullet point. Now here, आता या ठिकाणी बघा ए ॲक्टिव्हिटी बघा. हाऊ आर सर्टन आयडियाज, कस्टम्स, नॉलेज पासिस ऑन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या जनरेशनकडे वेगवेगळ्या संकल्पना ज्या असतील, रूढी परंपरा असतील, कल्पना असतील, नॉलेज असेल, ज्ञान असेल, ते कसं पुढे जातं. नाव या ठिकाणी आन्सरमध्ये बघा टीचर्स ॲक्शन. गुरुजन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यामुळे ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतं. दो देअर पॅरेंट्स अँड एल्डर्स ॲक्शन. पालकांची आणि वडीलधाऱ्या व्यक्तींच्या ॲक्शन्समुळे देखील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ह्या गोष्टी संक्रमित होतात. सोशल प्रोग्राम, काही काही वेळेला सामाजिक कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमातून देखील सुद्धा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या काही गोष्टी ट्रान्सफर होतात. अँड थ्रू फेस्टिवल्स, आपले सण समारंभ उत्सव जे आहेत याच्या माध्यमातून देखील होतं. थ्रू द टेक्स्टबुकच्या माध्यमातून देखील होतं. अँड थ्रू द बिहेवियर ऑफ दर फॅमिली मेंबर्स, घरातील इतर लोक यांच्या देखील यांच्या वागण्यामधून देखील सुद्धा आपणास ह्या गोष्टी पुढच्या पिढीकडे संक्रमित होतात. याचा अर्थ कल्पना, प्रथा, नॉलेज, आयडियाज या सगळ्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचे या ठिकाणी माध्यमं सांगितलेली आहेत. नेक्स्ट वन बी. It is necessary for a children to follow the footsteps of their forefathers. And if yes, why is it sometime necessary to change the old ways? आता जर असं असेल तर बऱ्याच वेळेला आपण पाहतो की जर मागच्या पिढीकडून आपण काहीतरी घेणे आवश्यक आहे, मग त्या ठिकाणी बदल का येणे अपेक्षित आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. डेव्हलपमेंट अँड मॉडर्नायझेशन ब्रिंग सच चेंज. आता डेव्हलपमेंट म्हणजे विकास आणि मॉडर्नायझेशन म्हणजे आधुनिकीकरण. तर विकास आणि आधुनिकीकरणामुळे या प्रकारची बदल घडतात. म्हणजे मागच्या पिढीमध्ये आणि नवीन पिढीमध्ये थोडे फरक पडतात. इम्प्रूव्हमेंट अँड बेटरमेंट इन लाईफ. इम्प्रूव्हमेंटचा अर्थ या ठिकाणी सदैव आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रगती करायची आहे. बेटरमेंट, चांगल्या अवस्थेमध्ये स्वतःला न्यायचं आहे. अँड फॉर अवॉइडिंग मिस्टेक्स अँड डीड बाय देअर ओल्ड जनरेशन. मागच्या पिढीने केलेल्या चुका या ठिकाणी आपण टाळायच्या आहेत, अवॉइड करायच्या आहेत, टाळायच्या आहेत. मिस्टेक्स, चुका, आणि या टाळून आपण पुढे जायचं आहे. सो दिस ऑल अबाउट क्वेश्चन 5 वी हॅव सीन. नाव think of an occasion when you did not like this decision actions of your family members but realize later on they were right about 8 to 5 lines. आता एखाद्या प्रसंगी असं घडतं की तुमचे वडीलधारे व्यक्ती असतील, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, आई वडील असतील, त्यांनी केलेली कृती तुम्हाला आवडली नसेल, पण थोड्या वेळानंतर, थोड्या कालावधीनंतर, थोड्या दिवसानंतर तुम्हाला त्याचं महत्त्व समजतं. अशी एखादी घटना आहे का, त्याच्याबद्दल आपल्याला 5 ते 8 ओळी लिहायला सांगितलेलं आहे. आय थॉट सच one occasion when I was in a 10th standard, my father advised me to give a focus on all subject equally. माझ्या वडिलांनी मी 10वीत असताना या ठिकाणी एक गोष्ट मला सांगितली ती म्हणजे काय, सर्व विषयांच्याकडे समान लक्ष देणे गरजेचं आहे. इवन यू हॅव टू कन्सिडर इंटरनल असेसमेंट टू फॉर युअर बेटर रिझल्ट. तर आपले इंटरनल असेसमेंट असतात, म्हणजे याचा अर्थ आपल्या शालेय जीवनामध्ये होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत, शाळेमध्ये होणाऱ्या परीक्षा त्याकडे देखील लक्ष देणे गरजेचं आहे, हे देखील मला त्यांनी सांगितलं होतं. बट आय फोकस ओनली मॅथ्स अँड सायन्स लाईक सब्जेक्ट.
पण मी मात्र माझं लक्ष फक्त मॅथ्स अँड सायन्स या विषयाकडेच काय दिलं. अँड सो आय जस्ट स्कोअर गुड मार्क्स इन अ सायन्स अँड मॅथ्स. पण याच्यामुळे मला सायन्स अँड मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळाले. आय जस्ट स्कोअर्ड गुड मार्क्स इन ॲक्च्युअली सायन्स अँड मॅथ, बट माय टोटल रिझल्ट रिमेन पुअर. पण इतर विषयामध्ये माझी कामगिरी मात्र खूपच खराब होती. ॲज आय गेट लेस मार्क्स इन अदर्स, उरलेल्या विषयामध्ये मला खूपच कमी मार्क्स मिळाले. सो आय रिअलाइज दॅट माय फादर वॉज क्वाईट राईट. याच्यावर मला समजलं की माझे वडील जे मला सल्ला देत होते सर्व विषयांच्याकडे लक्ष देण्याचा, तो बरोबरच होता. आय वुडंट फॉलो हिम, पण मी तो मानला नाही. या ठिकाणी लक्ष द्या. अशा प्रकारे तुमचं सब्जेक्टिव्ह उत्तर असू शकतं. या ठिकाणी तुमचे वेगवेगळे अनुभव या ठिकाणी तुम्ही मांडू शकता. तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही कोणते सल्ले ऐकले नसतील व त्याचं महत्त्व तुम्हाला नंतर समजलं असेल, तर या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी मांडू शकता. या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आहे, ओपन एंडेड क्वेश्चन आहे. भरपूर उत्तरं वेगवेगळ्या प्रकारचे आपणास या ठिकाणी मिळू शकतात. Now question number 7. Within 2 minutes, write as many phrases or sentences as you can using a little. A little phrase वापरून आपल्याला भरपूर phrases बनवायचे आहेत. आता या ठिकाणी ऑलरेडी काय दिलेले आहेत? A little lighter, wait a little longer, wait a little longer, a little higher, a little to left, just little. आता आपण उत्तरामध्ये बघूया. A little boy, a little bit of fast, a little story, a little large size, need to take as little efforts. अशा प्रकारे आपण देखील या ठिकाणी वेगवेगळ्या फ्रेजेस अ लिटिलचा वापर करून वापरू शकतो. विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये या फ्रेजेस स्वतः बनवलेल्या लिहायच्या आहेत, उत्तर म्हणून दाखवायचे आहेत, पाठवायचे आहेत. हा झाला क्वेश्चन नंबर 7. नाव विल सी टू द फायनल क्वेश्चन. what do the footsteps of the father refers to? आता या ठिकाणी वडिलांची पावले याचा अर्थ काय? या ठिकाणी काय रेफर केलेला आहे, काय सांगलेलं आहे, काय संदर्भ मिळतो? द फुटस्टेप्स ऑफ द फादर इन दिस पोएम रेफर्स टू द डिरेक्शन अँड वे ऑफ लाईफ. आता या ठिकाणी वडिलांची जे फुटस्टेप्स आहेत या ठिकाणी जे डिरेक्शन, मार्ग, लक्ष द्या, वे ऑफ लाईफ, जीवन जगण्याची पद्धती, थोडक्यात काय वडिलांच्या जीवन जगण्याची पद्धतीचं अनुकरण हा भाग आहे. इवन ॲक्च्युअली द गायडन्स ऑफ हिज फादर विच वॉज फॉलोड बाय हिज चाइल्ड टू लीड अ बेटर लाईफ. एक चांगले जीवन जगण्याकरता वडिलांचं अनुकरण करणे, वडिलांचे सल्ला मानणे या गोष्टीला प्राधान्य येतं. अशा प्रकारे आपण या 8 क्वेश्चन्स पाहिले. वन्स अगेन आपण सगळे क्वेश्चन्स रिवाइज करूया. या ठिकाणी स्टार्टिंग विथ द फर्स्ट वन, पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपणास काही रिलेटेड वर्डचे पेअर्स काढायला सांगितले होते. या ठिकाणी आपण वेगळे पेअर्स काढले. या ठिकाणी हा पण क्वेश्चन ओपन एंडेड आहे. या ठिकाणी भरपूर आपणास उत्तरं मिळू शकतील. त्यानंतर आपण काही सेंटेन्सेस आहेत, 4 सेंटेन्स आपल्याला दिलेले, त्याचे मिनिंग्स आपण पाहिले. समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. ह्या गोष्टी पाहिल्या, या गोष्टी रिवाईज केल्या. आपण संपूर्ण कवितेचा अर्थ पाहिला असल्यामुळे या ठिकाणी आपणास या गोष्टी सहज लिहिता येतील. त्यानंतर आपण कंटिन्युअस ॲक्शन पाहण्याकरता प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये पाहिलं. या ठिकाणी काही उत्तरं पाहिली. ॲमिजारचा वापर, मुख्य क्रियापदाला आय-एन-जी लागलं. नेक्स्ट वन फ्युचर ॲक्शन करता शॅल अँड विलचा वापर आणि त्यानंतर मुख्य क्रियापद लिहायचं, विल प्रिपेअर, विल शो. इन अ सिमिलर वे वी हॅव सीन काही आपण मुद्दे पाहिले बुलेट पॉईंटमध्ये. त्यानंतर क्वेश्चन 6मध्ये आपण एक ओपन एंडेड क्वेश्चन पाहिला की ज्याच्यामध्ये फ्युचर डिसिजन ॲक्शन ऑफ युअर फॅमिली मेंबर्स बट रिलाइज दॅट लॉटून. एखादी गोष्ट तुम्हाला आत्ता मात्र समजली नाही, त्याचं महत्त्व समजलं नाही, पण नंतर तुम्हाला त्याचं उमगल्यामुळं त्याचं तुम्हाला महत्त्व जाणवलं. हा एक मुद्दा त्यांनी एक्सप्लेन केला. त्यानंतर लास्टली एक वेब आपण समोर दिलेला या प्रकारचा अ लिटलचा वापर करण्यासाठी काही फ्रेजेस बनवायला सांगितल्या. आणि लास्टली आपण व्हॉट डू द फुटस्टेप ऑफ द फादर रेफर टू या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलं. या पद्धतीनं आपण सर्व ह्या कवितेशी रिलेटेड संपूर्ण होमवर्क, स्वाध्याय, त्यानंतर आपण त्याचं मिनिंग पाहिलं, ॲप्रिशिएशन पाहिलं, त्यानंतर सर्व इंग्लिश वर्कशॉप देखील पाहिला. आज ही आपली संपूर्ण कविता या ठिकाणी कंप्लीट होते. थँक्यू.